मित्रांनो, मार्च आणि मेचा महिना लागला की गुलमोहर अशा प्रकारे खुलून येतो. त्या झाडाकडं पाहिलं की एकदम मन असं प्रसन्न होतं. चालता चालता हे झाड दिसलं आणि व्हिडिओ बनवण्याची इच्छा झाली. तर मित्रांनो, ह्या गुलमोहरासोबत खूप जुन्या आठवणी आहेत. आमच्या शाळा, एक्स्ट्रा उन्हाळी क्लासेस या झाडाखालीच आमचे व्हायचे. खूप वेळेस सुट्टी असली की आम्ही ह्या झाडाखाली जायचो आणि इतर वेळेस ह्या झाडाच्या फुलासोबत एक खेळ पण लहानपणी खेळला जायचा, राजा राणीचा. त्यात एक पाकळी असायची, तिला पांढरे पांढरे डॉट असायचे, तिला राणी वगैरे असं संबोधलं जायचं आणि अशा पाकळ्या गोळा करून असा एक खेळ पण होता. तर किती जण हा खेळ खेळलेले आहेत कमेंट करून नक्की कळवा. आणि विशेष काही वेळेस ह्या पाकळ्या खाल्ल्या पण जायच्या. काही दिवसांनी हे फुलं झडून गेल्यावर त्याच्या शेंगा येतात मोठ्याला, त्या शेंगाने आम्ही लहानपणी मार पण खाल्लेला आहे. तुम्ही पाहू शकतात कशा प्रकारे हे सुंदर दिसतं. असंच सुंदर आपलं आयुष्य व्हावं आणि या चॅनलवर मी असेच नवनवीन व्हिडिओ आणत राहीन. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तुमच्या जीवनातील गुलमोहरच्या झाडाच्या काही आठवणी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.